बातमी पंढरपूरमधून रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय। सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची त्यांची मागणी आहे। आमदार रोहित पवार शेतकऱ्यांकरता मैदानात उतरलेत। कर्जमाफी योजनेमधल्या जाचकटी रद्द कराव्यात, सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, या मागण्यांकरता रोहित पवार पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करतायत। हे अन्नत्याग आंदोलन पंढरपूर या ठिकाणी सुरू झालंय। कितीही अडथळे आले तरी हे आंदोलन थांबणार नाही असं आज सकाळीच रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। सरसकट कर्जमाफी करता शेतकऱ्यांच्या रोहित पवार हे रस्त्यावर उतरलेत। अन्नत्याग आंदोलन रोहित पवारांनी सुरू केलंय। जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे। 35,000 कोटी रुपये 100% या कर्जमाफीसाठी लागत आहेत, पण ज्या अटी टाकल्यात त्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे आणि 35,000 कोटी शेतकऱ्याला न मिळता फक्त 13,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे हे आंदोलन 36 ते 40 लाख शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आंदोलन आहे। मुळामध्ये रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या ऐवजी स्टंटबाजी त्याग आंदोलन केलं पाहिजे। रोहित पवार सातत्यानं नौटंकी आणि स्टंटबाजी करतायत, त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये, त्यांनी स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं, कारण त्यांच्या स्टंटबाजीला महाराष्ट्र वैतागलेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली,